खाली बसा, खाली बसा. ओ ताई, नंतर बोला ना, नंतर बोला विजयराव, नंतर बोला, नंतर बोला. बघा मी का बोललो विजयराव. नाही नाही, शांत बसा सगळ्यांनी. घोषणा केलीच ना ती, मग ती काय बोलू शकत नाही. बसा. ऐका ऐका ताई, ऐका. बसा. मी का नाही नाही, बोललो. आशिष शेलारजी खाली बसून बोलू नका. माझा बोलण्याचा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा नाही. बघा ऐका, विजयराव, नाही नाही, विजयराव काय लावलंय? रवी राणाजी खाली बसा. आपण विजयराव, नाही नाही, विजयराव, ओ विजयराव, मी का बोललो? मला राहुल गांधींचा अपमान नाही करायचा आहे. तुम्ही जेव्हा आम्ही अर्थसंकल्प जेव्हा मांडला ना दादांनी, तेव्हा तुम्ही लोकांनी म्हटलं कुठून पैसे आणणार, कसं देणार. मग आता जेव्हा खटाखट खूप बोलले, तेव्हा आम्ही बोललो का कुठून पैसे आणणार. पण त्यांनी देशातल्या जनतेने खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवला का? मोदीनं प्रधानमंत्री केलंच की नाही? केलं की नाही? तुम्ही किती आकांडतांडव केला, बोललं की नाही? तुम्ही किती जंग पछाडले मोदी होऊ नये म्हणून. एक मिनिट ऐका. मला एकच आपल्याला सांगतो मी. हे बघा, तुम्ही पेढेही वाटले. मी काल का परवा म्हणालो तुम्ही पेढे पण. विजयराव, एक मिनिट. विजयराव, मला सांगा, सगळ्यांनी प्रयत्न केले की नाही मोदी प्रधानमंत्री होऊ नये म्हणून? केले की नाही? पण झालं काय? झालं. किती केलं तरी मोदीच प्रधानमंत्री झाले. बरोबर. तुम्ही पेढे पण वाटले. मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून पेढे वाटले का तुम्ही हारले म्हणून पेढे वाटले? का तुमचे 40-50, ताई ऐका ना, 40-50 आणि 99 म्हणजे 100 पण नाही आकडा पकडला. तुम्हाला 240 पर्यंत पोहोचायला 25 वर्ष लागतील. 25 वर्ष. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, बघा संविधान बदलणार हे एकच नरेटिव्ह तुम्ही केलं. दलितांना म्हणाले तुमचं आरक्षण जाणार, त्यानंतर आदिवासी पाड्यांवर गेले. नाही, हे काय? बघा, मला हे बघा, मी बोलतो, राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे, याचं गांभीर्य आपण लक्षात घ्या. सदनाचे नेते आपल्याला उत्तर देत आहेत, असं मध्ये इंटरप्ट करणं योग्य नाही. मला सांगा, तुम्ही जेव्हा बोलत होते तेव्हा तुम्हाला कोणी अडवलं? विजयराव, तुम्ही जेव्हा बोलत होते तुम्हाला अडवलं? मग तुम्हाला मी सांगतो, सत्य ऐकायची सवय ठेवा. सत्य. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जंग पछाडलं तरी सुद्धा तुम्ही मोदीजींना हरवू शकले नाही. वस्तुस्थिती आहे की नाही? ही वस्तुस्थिती आहे की नाही? तुम्हाला गेल्या 10 वर्षात केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता बनता नाही आलं. एवढे आकडे नाही आले. आता सुदैवाने आता आलं. आणि म्हणून कशाला म्हणून मी आशिष शेलारजी सांगतो. एक मिनिट. आशिषजी, असं नाही, बरोबर नाही. थांबा. नाही, मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उत्तर द्यायला सक्षम आहेत. आपण मध्ये बोलू नका. आणि दुसरं आता मी नाव घेत नाही. दुसरं, आपण मध्यप्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये, राजस्थानमध्ये म्हणाले जयंतराव
निवडणुकीच्या वेळेस तुम्ही नाही, तिकडचे लोक ते म्हणाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. जयंतराव, 160 लोकांनी आत्महत्या केल्या कर्जमुक्त होणार म्हणून वाट बघून. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये खोटी आश्वासनं दिली, आम्ही हे देणार ते देणार. नंतर जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे, आमच्याकडे आर्थिक तेवढी तरतूद नाही. हे खरं आहे की नाही? केंद्राने द्यावं म्हणजे केंद्राकडे मागावं, मग तुम्ही खोटी आश्वासनं द्यायची आणि केंद्राकडे पैसे मागायचे, असं कसं काय होऊ शकतं? आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला जे मोदीजींनी 10 वर्षामध्ये गेल्या काम केलं, ठीक आहे, तुम्ही खोटं फसवून खोटी आश्वासनं देऊन तुमचे काही नंबर वाढवले, परंतु देशातल्या जनतेने ठरवलंय की बाबा मोदी प्रधानमंत्री झालेच पाहिजेत, एवढे आकडे तर त्यांना दिलेच पाहिजेत, ते दिले त्यांनी. आणि म्हणून येत्या 5 वर्षात पुढच्या मी आपल्याला सांगतो, हा देश 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर जो आला तो 3ऱ्या नंबरवर आल्याशिवाय राहणार. $5 ट्रिलियन इकॉनॉमी आज करण्याचं जे स्वप्न आहे देशाचं, पृथ्वीराज बाबा आपलं $1 ट्रिलियन महाराष्ट्राचं आहे, ते आपण अचीव करणार आहे. दुसरी गोष्ट मला सांगा, तुम्ही प्रधानमंत्री मोदीजी हा विषय डोक्यातून बाजूला काढा. चला आता बघा, देशाचा प्रधानमंत्री काढलाय तरी जाऊ शकत नाही ना. अरे काढलं तरी जाऊ शकत नाही, कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं आहे. आणि बघा तुम्हाला सांगतो आज पूर्वी भारत पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर ऐका, अरे बस काय आता तुम्ही वाढवलं नाही हे सगळं. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, जेव्हा पाकिस्तान आपल्या सीमेवर हल्ला करायचा तेव्हा आपले प्रधानमंत्री विनोद जाऊन सांगायचे की बघा काय चाललंय, कसं चाललंय, हे थांबवा. आता प्रधानमंत्री काय म्हणतात, पाकिस्तानने जर असं केलं ते घर में घुस के मारूंगा. हे नाही तुम्ही बसा, ऐका. आणि म्हणून मी एकच सांगतो, देशाची आर्थिक हो घेतो ना बसा. अरे देशाला आर्थिक महासत्ता. बरं मला सांगा, कुठल्या प्रधानमंत्र्यांनी असं काम केलं होतं जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललं होतं? ऐका याच्यामध्ये बाबा ऐका तेव्हा ऐका बसा. पुढचं सांगतो खाली बसा, त्यांचं होऊ दे ना. सांगतो ना. अरे पुढचं खाली बसा. खाली बसवा. जेव्हा आपल्या देशातली मुलं तिकडे अडकली होती तेव्हा या भारतीयांच्या पालकांनी त्यांना विनंती केली, तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी 2 तास युद्ध थांबवलं. अरे बाबा, इथं हात लावून सांगा, इथं हात ठेवून सांगा. नाही माझं नाही बसा, खाली बसा. मी तुम्हाला सांगतो बघा. आणि म्हणून तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा तुम्हाला सगळ्या इंडिया अलायन्सला पुरून उरणारा एक माणूस आहे, त्याचं नाव मोदी आहे. आता मी सांगतो राज्यपाल, चला. आणि म्हणून अरे नाही आटू शकत. अरे एकनाथ शिंदे ये कार्यकर्ता तू पण गेला, बिघडलं वाटतं.
MTHL विकास, MTHL अटल सेतू. अरे अटल सेतूवर कधी गेले तुम्ही? कधी जाऊन या. हे स्वप्न कुणी दाखवलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. पंडित नेहरूंनी स्वप्न दाखवलं, बरोबर आहे. किती वर्ष काँग्रेसचं सरकार आलं, किती वर्ष काँग्रेसची सत्ता होती, पण ते पुरं करू शकले नाही. ते काम आम्ही पटापट पटापट सुरू केलं. बघा अटल सेतूला जा. नाना पटोले कुठे गेले? बाहेर गेले का? गेले कुठं? बोले ते मला त्यांनी फोन केलेला, अटल सेतूला जातोय. बोले जा बघा, जरा गाडी चालून बघा, बसून बघा आणि त्याला मला फीडबॅक द्या. मला बोलले भेगा पडलेले आहेत. मला कुठं पडलेले आहेत? अरे बोले अटल सेतूवर. मी लगेच मुखर्जींना फोन केला. मुखर्जी म्हणाले साहेब अटल सेतूवर नाही, अटल सेतूचा खालचा जो अप्रोच रोड आहे ना त्याच्यावर थोडे क्रॅक आलेत, ते आपण ताबडतोब खाली हो अप्रोच रोडला, तर ते आपण हे बघा, हे बघा, हे अटल सेतू एकतरी भेग आहे का ह्याच्यात? हे बघा पाण्यासारखा रस्ता एकदम. हे बघा हा पाण्यामध्ये पाण्यासारखा रस्ता आम्ही बांधलाय. अध्यक्ष महोदय 1970च्या निवडणुकीमध्ये गरिबी हटाव असं काँग्रेस म्हणाली होती. गरिबी हटली का? गरीब हटला. पण मोदीजींनी पटापट पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं. काढलं की नाही? 25 कोटी BPLच्या बाहेर आले. खटाखट जाऊ दे, आता पटापट घ्या. आणि म्हणून त्यामुळे अरे अरे सुन ना, ए बाबा गोरंट्याल, ए कैलाश गोरंट्याल सुन ना. कोणी तर कुठंतरी कोणीतरी म्हणाला, मी नाव घेत नाही, इधर से आलू डालो उधर से सोना निकालो. जाने दो, नाम नहीं लेते मैं. विजयराव तुम्हाला मी सांगतो, विरोधी पक्ष नेते नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग मी का रेकॉर्ड न काढू शकणार नाही. नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग रेकॉर्डवरती ठेवायला लागेल. जयंतराव बाबा आहे तिथे, नाना पटोले नाही आहेत. पण विजयराव ज्या पोटतिडकीने बोलतात, एकदम जरा त्यांची आता तब्येत खराब आहे पण घसा फाडून बोलतात, त्यामुळे आता बाकी लोकांपेक्षा सगळी कॉम्पिटिशन वाढली आणि ते सगळ्यात पुढे गेलेले आहेत. आणि विजयराव तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. नाना गेला फील्ड मध्ये. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो विजयराव, मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. जे शहीद झाले, साळसकर, कामटे, ओंबळे, करकरे, या करकरेंना अजमल कसाबची गोळी लागली की नाही अशी शंका तुम्ही निर्माण केली, उत्पन्न केली. आणि तुम्हाला विजय भाऊ शेतकऱ्यांपेक्षा, आपल्या शहीदांपेक्षा दहशतवाद्यांच्या बद्दल एवढी चिंता आणि कणव कशी का असू शकते? खरं म्हणजे मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. करकरे, साळसकर, कामटे, ओंबळेने तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या पण त्याला सोडला नाही. हा ओंबळे हे शहीद झाले, त्यांच्या शहादतवर तुम्ही शंका निर्माण करता. ही अपेक्षा नव्हती. आणि दुसरी गोष्ट इक्बाल रिप्लाय होऊ दे ना, रिप्लाय होऊ दे. काय झालं? तुम्ही बोलले ना, काय झालं? काय तुम्ही बोलले ना? नाही काय झालं ते तर सांगा. आणि म्हणून पण त्यांचा रिप्लाय होऊ दे ना. अध्यक्ष महोदय, रिप्लाय पूर्ण करू दे. अध्यक्ष महोदय तुम्ही नंतर बोला. तुमच्या भाषणामध्ये नाही, तुम्ही नंतर बोला. रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे ना.
रिप्लाय होऊ रिप्लाय द्या. तर पूर्ण होऊ दे. रिप्लाय पूर्ण होऊ द्या. रिप्लाय बोला पूर्ण तुम्ही. झाल्यावर बघू ना आपण, त्यांचा रिप्लाय तर होऊ दे. हा हा. कामकाज बघा. नियमाप्रमाणे होणार. बसा. तुमच्या नियमाप्रमाणे होणार अध्यक्ष कामकाज. महोदय, विरोधी असं नाही चालत. पक्षनेते, तुम्ही आपण दरवेळेला असे समजदार आरोप आहात. करणं योग्य नाहीये. आपण बसा. विरोधी तो पक्ष इक्बाल नेते मुसा होता ना, बसा आपण. बॉम्ब बसा. स्फोटचा आरोप. हा. बसा. कसं काय? अध्यक्ष महोदय, देणार मी देणार. तुम्हाला संपूर्ण न्याय देणार. त्यांना न्याय द्या. संपूर्ण न्याय देणार. आपण बसा. हा. तुमची विजयराव तब्येत ठीक नाही, जास्ती जोरात बोलू नका. त्रास होईल आम्हाला, तुम्हाला, आम्हाला त्रास होईल. तर इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोट मधला कन्व्हिक्टेड आरोपी, बरोबर, तो आपल्या लोकांच्या प्रचारामध्ये कसा काय फिरू शकतो? कसा काय फिरू शकतो? देशद्रोही, याचा देखील विचार, ते तुमच्याकडे नाही, तुम्हाला बोलत नाही मी, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी वैयक्तिक कोणी काही घेऊ नये. जे चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने एक देशभक्त म्हणून आपल्या राज्यातले पोलीस, त्यांची शहादत झाली, ते शहीद झाले. मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचा बलिदान त्यांनी दिलं. त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, हेच माझं बोलण्याचा तात्पर्य होतं. आणि त्याचबरोबर काही लोकांनी इथं तर कोण गेले, पळाले सगळे. मराठी भाषेचा मुद्दा उचलून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, त्याचं काम चालू आहे. आणि केसरकर, आणि लवकरच होईल. तुम्ही होते ना तेव्हा, तुम्ही, हा, तर त्यामुळे त्याच्यावर मी डिटेलमध्ये जात नाही. केसरकर आणि आम्ही तिघही यासाठी कटिबद्ध आहोत. लवकर ते आम्ही करू. त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती, याच्यामध्ये जी कमिटी केलेली आहे ती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ती पाठपुरावा करते आहे. केंद्राने काही सुधारित निकष केले आहेत, त्याची माहिती देखील आपण देतोय. आणि हा लवकरच आपला हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही लवकर करून घेऊ, अशा प्रकारचं इथे मी आश्वासन देतो. त्याचबरोबर आपल्याला सांगतो, बाबा, मुंबईला सर्वांना अभिमान वाटेल असं देखणं मराठी भाषा भवन आपण बांधतोय. आणि ऐरोलीला मराठी भाषा उपकेंद्र देखील बांधतोय. येत्या 25 वर्षात मराठी भाषा ही ज्ञान आणि रोजगाराची भाषा व्हावी, अशा प्रकारचं धोरण व्यापक आपलं सरकार या ठिकाणी प्रयत्न करते आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये जयंतरावांनी म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी आहेत ती कधी आणणार? ब्रिटनच्या म्युझियमशी सामंजस्य करार केलाय. सुधीर भाऊ 2-3 वेळा तिकडे जाऊन आलेले आहेत. आणि तिथं लवकरच ही वाघनखं आपल्याला पाहायला नक्की मिळतील जयंतराव. आणि विधानसभेच्या अगोदर नाही, आता या महिन्यामध्येच आपल्याला मिळतील वाघनखं. आणि त्या वाघनखाचा योग्य वापर आम्ही नक्की करू. आणि अरे, लोकांमध्ये स्फूर्ती आणि जागृती आणण्यासाठी ठिकठिकाणी त्यांना ती वाघनखं दर्शनाला ठेवू. आणि जयंतराव, अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या. जयंतराव आपले मित्र आहेत. शालेय गणवेशाच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय, शालेय गणवेशचं कुठं आणले रे? आणि कपडे चांगली क्वालिटी, रोहित, क्वालिटी बघा, क्वालिटी हे बघा, हे जुनं आहे, नवीन दाखव रे. हे बघा, हे नवीन आहे, ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन. हे घ्या, हे दोन्ही घ्या. नाही, ऐका, दिली आहे, परवानगी दिली आहे. क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी. नाही, त्याला पाठवतो, त्याचा ड्रेस शिवून पाठवतो.
आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही, तुम्ही मंत्री सक्षम आहेत आणि आपल्याला लहान मुलं त्यांचा गणवेश, त्यांचं शालेय पोषण आहार यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही. बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा, कारण हे पुण्याचं काम आहे. जो ह्याच्यामध्ये दिरंगाई करेल, जो ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल त्याला डायरेक्ट त्याचं काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा. आणि त्यांनी सांगितलंय कधीपर्यंत सगळे गणवेश मिळणार आहेत ते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही जात नाही. मला वाटतं अनेक लोकांनी काही प्रश्न शिक्षणाच्या बाबतीत विचारले, त्याच्या बाबतीत मध्ये त्यांनी डिटेल हे दिलेला आहे. अंगणवाडीच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न विचारले, त्या बाबतीमध्ये देखील कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न विचारणारे नाही आहे तिथे, तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने ठोस अध्यक्ष महोदय पाऊल उचललेला आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी सिनियर काउन्सिलची फौज आपण उभी केलेली आहे. 2022 मध्ये विधिमंडळ अधिवेशनात सीमावासियांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे असं आपण सर्व सभागृहाने एकमताने ठराव देखील करून आपण पाठवलाय. 14 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी एक बैठक लावली होती. मुख्यमंत्री आणि आम्ही होतो आणि तिकडचे पण मुख्यमंत्री होते, त्यांना देखील सांगितलं, संयुक्त बैठक घेतली. पुन्हा एकदा एकत्रित बैठकीसाठी आम्ही आग्रह धरू आणि त्याचबरोबर त्या सीमा आंदोलनातील